कराड पासून जी बसला गर्दी सुरू आहे, अल्प काळातच एवढा मोठा इतिहास रचला आणि इथे आल्यानंतर बघा तुफानी गर्दी. बोला संत शिरोमणी गजानन महाराज की जय. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. मंडळी, पुण्यनगरी शेगावसाठी सांगली जिल्ह्यातून एकमेव बस सेवा सुरू आहे, सिटिंग कम स्लीपर सांगली शेगाव. पण आता सांगली विभागातील विटा आगाराची देखील कराड शेगाव एसटी बस सेवा सुरू झाली आहे. साध्या दरात साधी लालपरी, जिचा मार्ग असेल कराड विटा शेगाव. हो, अगदी बरोबर. विटा आगाराने देखील ऑक्टोबर 2025 पासून नवीन मार्ग सुरू केला आहे शेगावसाठी, ज्याची सुरुवात होणार ठीक दुपारी 12:30 वाजता कराड बस स्टँडवरून. मग पुढे विटा करत पंढरपूर शेगावसाठी बस रवाना होणार. तर जे लोक राहणारे आहेत आटपाडी, विटा आणि कराड या भागातील लोकांसाठी शेगावसाठी आता बस सेवा सुरू झाली आहे. कराड ते शेगाव, शेगाव ते विटा. वाजले सकाळचे 8:10. लोकेशन सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील कराड बस स्थानक. कमेंट करून सांगा कोण कोण व्हिडिओ बघताय आपल्या कराड मधून. माझ्या समोर आहे एसटी महामंडळाचा आवडेल तिथे कुठेही प्रवास पास योजना. आज तारीख 4 नोव्हेंबर, म्हणजे आज माझा पहिला दिवस पासचा. 4 ते 7 नोव्हेंबर एकूण 4 दिवसांचा काढलाय 1818 रुपये, म्हणजे शिवशाही पास. एसटी महामंडळाच्या आवडेल तिथे कुठेही प्रवास हा पास तुम्हाला कुठे मिळेल, कोणकोणत्या लोकांना मिळू शकतो, किती रुपयांमध्ये, साधी बस, शिवशाही बस, इव्हन ई शिवाई बस, या बाबतीत मी माहितीपूर्वक व्हिडिओ बनवला आहे, ज्याची तुम्हाला लिंक मिळून जाईल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा पिन केलेल्या कमेंट बॉक्समध्ये. विटा आगाराने सुरू केलेला कराड शेगाव या बसचा टायमिंग आहे कराडवरून ठीक दुपारी 12:30 वाजता. म्हणजे ही बस येते 11 काय 11:30ला विटा ते कराड लोकल म्हणून, आणि बघ कराड ते शेगाव होते एक्सप्रेस म्हणून. दुपारी 12:30चा टायमिंग असल्याने आपल्या बसला यायला खूप उशीर आहे, नाही म्हणलं तरी 4 तास. काय बोलता, जाऊया का विटाला? म्हणजे विटा ते कराड प्रवास करू मस्तपैकी आरामात, आणि खऱ्या अर्थाने आपल्या बस प्रवासाला सुरुवात करूया कराड ते शेगाव. पास तर काढलेला आहे, त्यामुळे काय टेन्शन घ्यायची गरज नाही. बिंदास फिरा, आवडेल तिथे कुठेही प्रवास, तेही अमर्यादितपणे. चिपळूण, परळी, वैजनाथ ही बस पकडून मी आलो तासाभरात कराड ते विटा. असं काही संपूर्ण हा विटा बस स्थानकाचा परिसर. कराड शेगाव हा मार्ग विटा आगार यांच्यातर्फे ऑपरेट केला जातो. विटा आगाराचे बस सेवक आहेत एकनिष्ठ कर्मचारी. यांच्या अथांग यशस्वी प्रयत्नानंतर फायनली विटा शेगाव म्हणजे कराड ते शेगाव ही एसटी बस सेवा सुरू झाली. वेलकम टू कराड. फायनली मंडळी, बरोबर 12:15 आपली बस लागली कराड शेगाव. कराडच्या बस स्थानक प्लेट क्रमांक 10 नंबरला ज्या बसेस पास होतात पंढरपूर, आटपाडी, विटा, कडेगाव, लातूर, बार्शी या दिशेने. नमस्कार. नमस्कार. भरपूर दिवसांनी वेळ झाली आपली, खूप 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 दिवसांनी. हरकत नाही. बघू शकता बसला किती गर्दी आहे, तुफानी गर्दी आहे. शेगावसाठी की पंढरपूरसाठी? शेगावसाठी. अरे वा, आपला बोर्ड देखील लागला आहे. ज्यांच्या प्रयत्नाने हे शक्य झालं त्यांच्याच नावाचा बोर्ड आहे, सौजन्य श्री दीपक कातखडे सर. जाणारा मार्ग कसा असेल? कराड, विटा, आटपाडी, पंढरपूर, बार्शी, बीड, गेवराई, अंबड, जालना, देऊळगाव राजा, चिखली, खामगाव आणि लास्ट स्टॉप आपलं शेगाव. एकूण प्रवासी अंतर आहे 615 किलोमीटर. किमान 15 तास पकडून चालू, कारण 15 तासांशिवाय जर्नी आपली पूर्ण होणार नाही. कुठून? कराड ते शेगाव. मंडळी, आपले कराडचे रहिवासी महेश कांबळे एकेकाळी भांडूपचे रहिवासी होते, मुंबईला राहणारे, आता या ठिकाणी शिफ्ट झाले. आणि त्यांना माहिती पडलं की भूषण गावडे येत आहेत आमच्या कराडात, तर त्यांना खाऊ घेऊन जावं होया. आणि त्यासाठी आवडीने काय आणलं? चपाती, ओके, पोळी आणि दिवाळीचा फराळ. धन्यवाद भाऊ. सकाळी 9 वाजता पोहोचलो विटाला. मस्तपैकी नाश्ता झाला, कांदे पोहे आणि चहा. आणि तेथून 11 वाजता मला बस मिळाली विटा कराड. आता हीच गाडी कराड विटा लोकल फिरणार. म्हणजे ज्या बस सरक बस वागणी गाडी आणली ते शेगावपर्यंत प्रवास करणार नाही. त्यांची ड्युटी चालू झाली विटा ते कराड, आणि आता कराड ते विटा. विटाला गाडी गेली की मग तिकडून शेगावसाठी दुसरा स्टॉप तयार आहे.
डॉट 12:30 वाजता आपली बस रवाना झाली कराड बस स्थानकातून थेट शेगावसाठी. आणि वातावरण बघू शकता, काही ठिकाणी ऊन पडलंय, काही ठिकाणी मळबट पडलंय, पण विदर्भाच्या काही भागांमध्ये पाऊस पडतोय. 12:30 वाजता बरोबर या बसचा टायमिंग आहे कराडवरून शेगावसाठी. आणि आज ऑन टाइम आपली बस रवाना होते शेगावसाठी. खूप प्रवासी अंतर किती? 615 किलोमीटर. कमीत कमी कालावधी 15 ते 16 तास. म्हणजे उद्या पहाटे 4:30 पर्यंत बस पोहोचली पाहिजे शेगावला. अर्थातच आपल्या विदर्भ नगरी संत गजानन महाराज नगरी शेगावला. त्यांच्याच नावाने पुढच्या आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. बोला संत शिरोमणी गजानन महाराज की जय. ठीक दुपारी 1:33 आपण पोहोचलो विटा बस स्थानकामध्ये. विटा बस स्थानक समोर पलीकडे एसटी बस स्टँडचं कामकाज सुरू आहे. विटा म्हणजे आमचे मित्र आहे शुभम बरकडे, त्यांच्या मम्मीचं गाव विटा, सांगली. काय त्यांचं आणणं बरं? हा, मेटकरी. तुमच्यापैकी कोण कोण आहेत मेटकरी? जरा कमेंट करून नक्की सांगा. आपली बस गेली आहे डिझेल भरण्यासाठी आतमध्ये आणि येथून दुसरे चालक वाघ गाडी घेऊन जातील शेगावसाठी. विटा आगाराचे बस वाहक दीपक कातकडे सर यांच्या पुढाकाराने शेगाव मार्ग सुरू झाला. म्हणजे एसटी महामंडळामध्ये असे काही कर्मचारी आहेत एकनिष्ठ मेहनतीने आपलंसं एसटीला समजणारे. त्यांच्या या प्रयत्नांना चांगलंसं यश देखील मिळालं गजानन महाराजच्या कृपेने. आणि त्यांना मदत करणारे जे अधिकारी आहेत त्यांना देखील एक बिग सॅल्यूट नक्की बनतो. कारण एसटी महामंडळामध्ये असे सहकारी जे मनोभावे सेवा करतात, लोकांची काळजी घेतात आणि लोकांच्या काय फायद्याचे आहे आणि नाही ते प्रत्यक्षात स्वतः बघतात. जर का दीपक सर तुम्ही माझा व्हिडिओ पाहत असाल तर सर्व एसटी प्रेमींतर्फे, इकडच्या 25 लोकांतर्फे खरंच मनापासून मी धन्यवाद मानतो. कारण 2 आठवडे झाले आणि या बसला जो प्रतिसाद मिळतोय ना, एकदम धूमधडाका, नाद खुळा. भयानक गर्दी आहे पण एकही कोण रुमाल टाकून म्हणा किंवा बॅग टाकून सीट अडवताना कोण दिसत नाही. बहुतेक प्रथा बंद झाली वाटतं इकडची. कराडला जी बस भरली होती पूर्ण लोकल सीटांनी आता बऱ्यापैकी रिकामी झाली. पुन्हा एकदा भरतील आता आटपाडी, बार्शी, पुढे पंढरपूर या दिशेने. माझा प्रवास होतोय आवडेल तिथे कुठेही प्रवास या पास योजनेअंतर्गत. त्यामुळे तिकीट भाडे मला लागले फक्त 0 रुपये. 0 रुपये म्हणजे काय, 4 दिवसांचा पास काढलाय. अमर्यादितपणे कुठेही फिरू शकतो. पण हा, तुम्ही टेन्शन घेऊ नका. कराड ते विटा किंवा विटा ते शेगाव पर्यंत तिकीट भाडे किती? कारण सध्या बस ऑनलाईन बुकिंग म्हणा किंवा ऑफलाईन बुकिंग मध्ये अवेलेबल नाही. त्यामुळे डायरेक्ट तिकीट आपल्याला उपलब्ध नाही. त्यामुळे कराड ते विटा लोकल प्रवास करा. आणि विटा ते शेगाव तुम्हाला डायरेक्ट तिकीट भाडे किती लागेल, कोणकोणत्या सवलती आहेत ते पुढे सांगतो. मोकळं झाला.
करेक्ट 3:05 आपली बस पोचली आटपाडी बस स्थानक. इथून आता तासाभरात लागेल पंढरपूर. 4 फ्लॅटचा हा आटपाडी बस स्थानक. आपली गाडी थांबली 10 मिनिटासाठी चहा नाश्ता जेवणासाठी. हॉटेल एसटी कॅन्टीन. सुंदर जेवण होतं. मागे प्रवास केला होता लातूर खेड, तेव्हा या ठिकाणी जेवलो होतो. कराडला असताना महेश भाऊ आपल्यासाठी जेवण घेऊन आले होते. चपाती भाजी, 2 चपाती आणि भाजी. मला वाटलं भाजी आहे पण नाही, बेसनाचा पोळा आहे. आज हे नसतं तर मी या ठिकाणी जेवलो असतो, पण एवढं आपुलकीने प्रेमाने आणलंय म्हणलं जेवून घेऊ. महेश भाऊ तुमचे मनापासून खूप खूप आभार. बोलले की भूषण भाऊ नेक्स्ट टाइम याल तर आवर्जून घरी या. मी बोललो ठीक आहे, पण मी येताना चपाती भाजी किंवा असा बेसनाचा पोळा नाही आणणार, तर आमचं कोकणी मेवो आणतलंय. लाडू, खाजा, गावठी पोहे, कोकम सरबत, कोकम आगर इत्यादी काही. या मंडळी बेसनाचा पोळा आणि चपाती खायला या, म्हणजे आजचं दुपारचं जेवण करायला या. दरवेळी मी काय नाही पदार्थ खातो, हॉटेलमध्ये जेवतो, तर त्याचा रिव्ह्यू 100% होतो. पण जी गोष्ट आपुलकीने प्रेमाने दिली जाते त्याचा रिव्ह्यू मात्र कधी होत नाही. बोला पंढरीनाथ भगवान की जय. बरोबर 4:30 वाजता आपली बस पोहोचली पंढरपूरला, विठूनगरी. आणि इथे आल्यानंतर बघा तुफानी गर्दी. धन्यवाद. सावकाश उतरा. बस ऑलरेडी बऱ्यापैकी पॅक दिसते आणि आता मात्र सगळी झुंबड उडणार आहे, कारण शेगावला जाणारे किंवा खामगाव, अंबड, इव्हन येरमाळा या साईडला जाणारे सगळे भक्तगण आहेत. सांगा आहे की नाही बसला एकदम तुफानी प्रतिसाद. आणि बघू शकता बस जागेवर फुल पॅक. 1.5 आठवडा झाला विटा आग्रातर्फे कराड शेगाव ही बस सेवा चालू झाली. दुपारी 12:30 वाजता रवाना होते कराड बस स्थानकातून आणि 2 वाजता विटा बस स्थानकातून. आणि शेगाववरून या बसची वेळ आहे दुपारी 2:30 वाजता, जी तुम्हाला ऑब्विसली 15-16 तासांचा प्रवास करून सोडेल विटा. तिकीट भाड्याबद्दल बोलायचे झाले तर विटा ते शेगाव प्रति प्रवासी 1007 रुपये तिकीट भाडे आहे. पुरुषांसाठी 1007 रुपये. आणि या तिकीट भाड्यामधून महिलांसाठी 50% तिकीट प्रवास म्हणजे 500 रुपये तुमचा प्रवास होतो विटा ते शेगाव. 65 वर्षावरील व्यक्तींना 50%, 75 वर्षावरील व्यक्तींना तर मोफत प्रवास. आणि आवडेल तिथे कुठेही प्रवास. साधी बस, शिवशाही बस आणि ई शिवाई इलेक्ट्रिक बसचा पास या बसमध्ये लागू आहे. आता तुम्ही म्हणाल बस सुटते कराड पासून, म्हणजे मुख्य मार्ग कराड ते शेगाव, तर डायरेक्ट तिकीट मिळत का नाही? तर सध्या तरी ही बस ऑनलाईन किंवा ऑफलाईन बुकिंगसाठी उपलब्ध नाही. ज्या वेळेस उपलब्ध होईल तेव्हा तुम्हाला कराड ते शेगाव किंवा शेगाव ते कराड डायरेक्ट तिकीट मिळून जाईल. पण सध्या तरी आताच्या दिवसांमध्ये, आज तारीख किती 4 नोव्हेंबर 2025, आजच्या दिवशी विटा ते शेगाव, शेगाव ते विटा असे तिकीट भाडे मिळत आहे 1007 रुपये. आणि जर तुम्हाला शेगाव ते कराड प्रवास करायचा असेल, शेगाव ते विटा तिकीट काढा आणि विटावरून कराडसाठी 71 रुपयाचे वेगळे तिकीट काढा. म्हटलं जरा बाहेरचा परिसर दाखवून येऊ, पण या गर्दीमधून काय शक्य होणार नाही. त्यापेक्षा गपचूप इथं बसू आणि इथूनच विठुरायाचे दर्शन करू. बोला पंढरीनाथ भगवान की जय.
फायनली मंडळी आपल्या कराड शेगाव या बसला 9 तास पूर्ण झाले प्रवास करून पोचलो. कुंतलगिरी या ठिकाणी येऊन पंढरपूर नंतर कुर्डुवाडी, बार्शी, पुढे येडशी ही 3 बस स्थानके घेत आपण पोचलो कुंतलगिरीला जेवणासाठी. जरा कमेंट करून सांगा आतापर्यंत आपल्या प्रवासामध्ये किती जिल्हे लागले आणि कोणकोणते. आतापर्यंत फक्त आतापर्यंत. या पुढचे जे होणार आहेत ते मी स्वतः सांगत जाईल. समोर राष्ट्रीय महामार्ग 52 नंबर जो येतो सोलापूरवरून थेट छत्रपती संभाजी महाराज नगर, धुळे, चाळीसगाव या दिशेने. आणि या साईडला बघा आपल्या सगळ्या एसटी महामंडळाच्या बसेस लागल्या आहेत जेवणासाठी. बहुतांश सगळ्या जालना आगाराच्या आहेत. ही फक्त धाराशिव कळंब आगाराची एसटी महामंडळाची संपूर्ण शयनयान बस 2x1 कॉम्बिनेशन. बाकी थंडी आता मस्तपैकी पडायला लागली आहे, गुलाबी थंडी. सध्या आपण आहोत मराठवाडा विभागामध्ये आणि मराठवाड्यानंतर कोकणानंतर आवडता प्रदेश तो म्हणजे विदर्भ. कुंतलगिरी गाव आतमध्ये म्हणजे इथून देवस्थान आहे कुंतलगिरीचे बरोबर 2 का 3 किलोमीटर अंतरावर. आणि बाहेर हा बाजूला हायवे आणि लगातार बघू शकता सगळीकडे कुंतलगिरीचा सुप्रसिद्ध खवा पेढा या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल. मी तरी सध्या गोड एवढं काय खाणार नाही, गपचूपपणे जो फराळ आणलाय घरून तोच खाऊन घेतो. जसं मी कराड ते शेगाव बसने प्रवास करतोय तसंच अपोजिट जी समोरून बस येते शेगाववरून कराडसाठी त्या बसमध्ये आपल्या सर्वांचे लाडके बंधू शोभराज शिंदे यस ज्यांनी प्रवास करतायत. मगाशी मी फोन केला होता, ते बोलले की माझी गाडी बीडला आली आहे आणि कुंतलगिरी पासून बीड हार्डली 50 किलोमीटर अंतरावर असेल. आज रात्रीच्या प्रवासामध्ये जास्त मी काही खाणार नाही कारण घरून मी ऑलरेडी फराळ आणलेला आहे. थोडीफार शंकरपाळी आहे, चिवडा आहे आणि आपल्या महेश भाऊने देखील थोडासा फराळ आणला होता. चकली, लाडू, शंकरपाळी आणि पोह्याचा चिवडा. दुपारी पोळी भाजी आणि आता मस्तपैकी फराळ. उद्या जाऊन शेगावला दाबून पोटभर जेवायचं. एक रात्र माझा आराम आहे, स्टे उद्या शेगावला भक्तनिवास मध्ये. तेव्हा जाऊन शेगावची कचोरी, जेवण, नाश्ता पोटभर करायचं. बाकी मंडळी आजच्या प्रवासामध्ये आपली बस आता जेवायला पब्लिक उतरले खाली रिकामी दिसते, परंतु ही बस संपूर्ण पॅक आहे. इव्हन स्टँडिंगला प्रवासी आहेत. काय बोलता बा, बरोबर की नाही? पूर्ण स्टँडिंगला आहेत. आणि अजून आनंदाची गोष्ट 15 ते 16 प्रवासी कराड पासून शेगावसाठी प्रवास करताय आणि लोकांचा या बससाठी प्रतिसाद असाच कायम राहिला तर आवर्जून सांगली शेगाव सोबत अजून एक बस धावेल, ती म्हणजे कराड शेगाव. कराड पासून आतापर्यंत 350 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत आपली बस पोहोचली बीड जिल्ह्यातल्या बीड बस स्थानकामध्ये. अरे 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 पळतच हे का ते. कमेंट करून सांगा कोण कोण व्हिडिओ बघताय आपल्या बीड जिल्ह्यामधून. बाकी याच्या अपोजिटची बस शेगाव कराड आम्हाला मिळाली चौसाळा बायपास ठिकाणी. त्या बसमध्ये प्रवास करतायत कोण? शोभराज शिंदे भाऊ. असं काही नवीनच बांधण्यात आलेले बस स्टँड बीड बस स्थानक. मागे आलो होतो तेव्हा जुने बांधकाम होते, परंतु काही भागांमध्ये बांधकाम प्रमाण सुरू आहे आणि काही भागांमध्ये पूर्ण झाले. आपली बस लागली फ्लॅट क्रमांक 3 नंबरला. ज्या बसेस पास होतात जालना, अमरावती, शेगाव, अकोला, बुलढाणा, लोणार, मलकापूर, चिखली. आपल्या बसच्या बाजूला लागली आहे बीड आगाराची ई शिवाई इलेक्ट्रिक बस स्वारगेट बीड मार्गे दौंड, श्रीगोंदा, जामखेड. कराडवरून गाडी सुट्टा विटाला जेव्हा आली तेव्हा बस चालक बस वाघ यांची ड्युटी बदलली आणि त्यानंतर मग दुसरे चालक वाघ यांची ड्युटी सुरू झाली. पण मी सांगायला विसरलो की आपल्या बसमध्ये 1 बस वाहक आणि 2 बस चालक आहेत. आता एवढा नवीन रूट चालू झाला आहे, लोकांना फायदेशीर ठरतोय कारण 1.5 आठवडा झाला चालू होऊन. या बसने एका दिवसामध्ये येऊन जाऊन 51,000 रुपयाचे कलेक्शन केले. विचार करा मंडळी, नवीन मार्ग अल्प काळातच एवढा मोठा इतिहास रचला, तो सुद्धा 51,000 रुपयाचे कलेक्शन आले. ही सेवा कायमस्वरूपी सुरू राहिली तर 51,000 काय 1.5 लाखचा कलेक्शन देखील होऊ शकतं. कारण सांगली शेगाव या बसचं देखील उत्पन्न गेलं आहे 1 लाखापर्यंत. मग या बसचं तर नक्कीच झालं पाहिजे.
वेलकम टू पुढील जिल्हा जालना. जालना बस स्थानक प्लॅट क्रमांक 2 नंबरला आपली बस पोहोचली आणि वाजले मध्यरात्रीचे 1:15. कराडपासून जी बसला गर्दी सुरू आहे ती आता देखील कंटिन्यू सुरूच आहे. म्हणजे नॉन स्टॉप आपली बस फुल्ली पॅक होत चालली आहे. जालना अगोदर एक बस स्टँड लावलं होतं अंबड, त्या ठिकाणी आपले दुसरे बस चालक यांनी आसनग्रस्त केलं आहे आणि ज्यांनी गाडी चालवली कराडपासून ते आरामशीर झोपले आहे. म्हणजे त्यांना आराम पाहिजे. कंटिन्यू 8 तास गाडी चालवली आहे त्यामुळे आराम तेवढा पाहिजे. आता हे गाडी घेऊन जातील थेट शेगाव पर्यंत. आता ही गर्दी कुठपर्यंत आहे बघूया. शेगाव की चिखली, खामगाव, जे काय असेल ते पुढे प्रवासात नक्की दाखवता येईल. पण आता मात्र जरा आराम पाहिजे कारण येणारा जो पुढचा स्टॉप आहे तो देऊळगाव राजा. अर्थातच विदर्भामध्ये प्रवेश करू. बापरे बाप, कसली गर्दी, बेकार, एकदम डेंजर. नशीब दुसरी कुठली गाडी आली चिखलीसाठी आणि सगळी गर्दी त्या ठिकाणी उठली. 1 वाजायला राहिले, फक्त 8 मिनिटे बाकी. आता मस्तपैकी झोपून घेतो. भेटूया थेट चिखलीला. वेलकम टू विदर्भ. विदर्भ नगरीमध्ये स्वागत आहे. विदर्भाचा बुलढाणा जिल्हा आणि बुलढाणा जिल्ह्यातील चिखली बस स्थानक. काय झोप झाली राव, मस्तपैकी झोप काढली. वाजले मध्यरात्रीचे 2:23 आणि बरोबर 2:23ला आपली बस पोहोचली चिखली बस स्थानकामध्ये. विदर्भ म्हणला की विदर्भाची संस्कृती आली, विदर्भाची बोलीभाषा आणि विदर्भाची जी बोलीभाषा आहे ना भावांनो, लय म्हणजे लय भारी. ऐकलं पण बरी वाटते, बोललं पण बरी वाटते. काय बे कोंबे बच्ची, तू एवढी समजती का? प्रवासी वर्ग या ठिकाणी उतरत आहेत, जे राहणारे चिखली, पुढे इथून बुलढाणा जाणारे. बस तर मग शेगाव साठी अजून आपल्याला गाठायचं आहे 80 किलोमीटरचा प्रवास. येणारा पुढील स्टॉप खामगाव आणि लास्ट स्टॉप शेगाव. फायनली 620 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत आपण पोहोचलो विदर्भाच्या पुण्यनगरी, विदर्भाची पंढरी, श्री क्षेत्र शेगावला. बोला संत शिरोमणी गजानन महाराज की
जय. दुपारी 12:30 वाजता केली होती प्रवासाला सुरुवात, जी या ठिकाणी येऊन बरोबर पहाटे 4:10 पूर्ण झाली आपल्या शेगावला. आणि हो मंडळी, या 620 किलोमीटर प्रवासामध्ये एकूण किती जिल्हे येतात? तब्बल 6 ते 7 जिल्हे येतात. जरा कमेंट करून लिस्ट करा कोणकोणते जिल्हे येतात आपल्या प्रवासामध्ये. आता मी चाललो मस्तपैकी विसावा सागर भक्त निवास. त्या ठिकाणी फ्रेश होणार, आंघोळ करणार, नाश्ता करणार आणि मग जाणार गजानन महाराजांच्या दर्शनी. बोला गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या पट्ट्यांमध्ये पाऊस पडतोय आणि या ठिकाणी बघा कडक कडक ऊन पडलंय. रात्री मात्र कडाक्याची थंडी लागते. 5 वाजता गेलो मंदिराच्या भक्त निवास शेजारी. तिथून बस पकडली, म्हणजे ट्रस्टीची बस, जिने मला सोडला विसावा सागर भक्त निवास, जेथे एका व्यक्तींना राहण्यासाठी डॉर्मेटरी सेवा उपलब्ध आहे, फक्त आणि फक्त 70 रुपयामध्ये. कराड शेगाव या बसचा टायमिंग आहे. कराडवरून ठीक दुपारी 12:30 वाजता, जी तुम्हाला पहाटे 4-4:30 सोडेल शेगाव गजानन महाराज नगरीमध्ये. आणि इथून रिटर्न टायमिंग आहे, लक्षात ठेवा, दुपारी 2:30 वाजता, 2:30 जी तुम्हाला 4ला सोडेल विटा. संजय शहाजी मंडले, गाव खानापूर, त्या लोकांनी शेगाव येण्यासाठी त्या गाडीला असा फायदा आहे, पाठी 5ला गाडी पोचत्या, 2 वाजेपर्यंत आरामशीर दर्शन घेऊ शकता. कडेगाव, कडेपूर, विटा, खानापूर, आटपाडी ह्या लोकांनी हा फायदा होऊ शकतो. विटा आगारांनी, कामगारांनी या गाडीचा सपोर्ट करायला फायदा घ्यावा. कराड शेगाव या एसटी बस बद्दल देण्यात आलेली माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करा. तुमचे अजून काही प्रश्न असतील, डाऊट असतील, ते तुम्ही कमेंटद्वारे नक्की विचारू शकता. बाकी कोण कोण व्हिडिओ बघते शेगाव मधून, बाप्पा कमेंट करा. मरे काहून तर मी बाप्पा बोलत नाही, कमेंट करा ना. व्हिडिओ आवडल्यास लाईक करून सर्वांना शेअर करा. ज्यांना माहिती नसेल की कराड शेगाव एसटी बस सुरू झाली आहे, त्यांच्यापर्यंत व्हिडिओ आवर्जून पोहोचवा. आता मंडळी भेटूया नवीन आंतरराज्य प्रवासामध्ये. कुठून? आपल्या विदर्भातून. पण त्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल? ज्यांनी पहिल्यांदा भेट दिले त्यांनी तर सबस्क्राईब केलं पाहिजे. भेटूया मंडळी आता पुढच्या एका नवीन स्पेशल जर्नीमध्ये. तोपर्यंत भूषण गावडे सोबत प्रवास पहा आणि त्याच्यासोबत प्रवास करा.